आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या भेटीसाठी आंदोलन स्थळावरून शिष्टमंडळ जे आहे ते आता निघालेलं आहे। शिष्टमंडळातील पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत। काय सगळ्या मागण्यात तुम्ही चाललाय? गेले 13 दिवस झाले, आजचा 14वा दिवस आहे। 14 दिवस झाले उपोषण चालू आहे आणि ह्या उपोषणाचा आज कुठेतरी तोडगा निघेल या उद्देशाने आम्ही सगळ्यांनी चर्चा करण्यात। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जो काही 12,500 पदं जी काही बोगस आदिवासींनी बळकावलेले आहेत तर ती पदं कशी भरण्यात यावी आणि जे काही बोगस आदिवासी आहेत ते घुसखोरी करतात त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही आमची पहिली प्रमुख मागणी आहे। जे काही गडचिरोलीमध्ये आदिवासी विद्यार्थी जे काही आश्रमशाळेमध्ये सरपंचांचा मृत्यू झाला तर त्या आदिवासी मुलींना मदत मिळावी, 1 कोटीची मदत मिळावी ही एक त्यामध्ये प्रमुख मागणी आहे। आम्ही सर्व मुद्दे बैठकीपूर्वी आम्ही डिस्कस केलेले आहेत। आमचं 14 ते 15 जणांचं आमचं शिष्टमंडळ आहे। आज जर सकारात्मक आमची चर्चा झाली तर आम्ही नक्कीच आदिवासी मंत्री महोदयांना आम्ही या उपोषणास्थळी आम्ही त्यांना इन्व्हाइट करणार आहोत। आमचं एक 10 ते 15 जणांचं शिष्टमंडळ आहे आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत जसं की 12,500 पदांची विशेष पद भरती या सगळ्या मागण्यांचा जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही आणि त्याच्यावरती आम्हाला ठोस असे काही भेटत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे सुरूच राहणार आहे आणि त्यानंतरची चर्चा झाल्यानंतरची पुढे काय दिशा असेल ते चर्चा झाल्यानंतरच कळेल। शिष्टमंडळ जे आहे ते आता या ठिकाणाहून निघालेलं आहे। कॅमेरामन किरण कादेसह सागर साम टीव्ही पुणे।